गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। काही दिवसांपासून गुंड निलेश घायवळ आणि पुण्यातल्या गुंडगिरीवर धंगेकर उघडपणे बोलतात आणि आता मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्या विरोधातच मकोका लावण्याची तयारी असल्याचा गौप्यस्फोट धंगेकरांनी केलाय। पाहूया। समीर पाटील बोलला की धंगेकरून मोका करा, म्हणजे माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हटलं धंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे। गुंड निलेश घायवळ आणि पुण्यातल्या गुन्हेगारीवरून बोलणारे शिंदेचे नेते धंगेकरांनी गंभीर आरोप केला। मंत्री चंद्रकांत पाटलांमार्फत माझ्यावर मकोका लावण्याची तयारी असल्याचा गौप्यस्फोट धंगेकरांनी केला। समीर पाटील बोलला की धंगेकरून मोका करा, म्हणजे माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हटलं धंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे। माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्टिंग ऑपरेशन करून नेलं। ते स्टिंग ऑपरेशन हे करणार अनेक ठिकाणी असे स्टिंग ऑपरेशन करतात ते, आणि दंगेकरला बदनार मला बदनाम करा, पण तुम्ही निलेश घायवळवर बोला, हे मी म्हणतोय। दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता। सुषमाताई अंधारे, अनिल भाऊंना सिक्युरिटी असते, पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी 100% सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे। जर त्यांच्या केसाला धक्का लागला, ज्याची भीती आम्हाला वाटते, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। एक दिवसाआधीच पुण्यात एकनाथ शिंदे आणि धंगेकरांची बैठक झाली, ज्या धंगेकरांनी महायुतीत खटके उडतील असं बोलू नका अशा सूचना दिल्याची माहिती आहे। आणि या बैठकीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री फडणवीसांनीही आपण धंगेकरांशी नाही तर त्यांच्या बॉसशी बोलणार असं म्हटलं होतं, पण गुन्हेगारीवर बोलणारच असा एल्गार धंगेकरांनी केला। नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे, मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना, नाही त्यांच्या बॉसशी बोलेन। मी रवी धंगेकर बोलणार आणि बोलत राहणार, सातत्याने डोळ्यात तेल घालून पुणेकरांची भाषा बोलत राहणार, थांबणार नाही। मला कोणी असं सांगितलं नाही की पुण्याच्या गुन्हेगारीवर बोलू नको। एकनाथ शिंदेनी सांगितलं नाही, कसं सांग, त्यांनी उलट म्हणले की पुण्यातली कुठल्या गुन्हेगारांना क्षमा करू नका। मी पोलीस आयुक्तांशी बोललोय, पुण्यातली गुन्हेगारी थांबवा, मी बोललो तेच बोलतात। फरार गुंड निलेश घायवळवरून धंगेकरांनी कोथरूडचे आमदार मंत्री चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर आरोप केले। निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवतो असं उघडपणे धंगेकर म्हणाले, तर भाजपमध्ये 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। धंगेकरांना वेसण घालण्याची आवश्यकता होती असं दरेकरांनी म्हटलंय, तर गुंडाची बाजू कोणालाही घेता येणार नाही। धंगेकरांनी गुंडाला विरोध केला, भाजपला नाही असं म्हणत मुनगंटीवारांनी धंगेकरांवर रोखठोक मत व्यक्त केलंय। निलेश घायवळची टोळी कोण चालवतो? तुम्ही असं म्हणालात की समीर पाटील जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा, ही साधक माझा प्रश्न होता। आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण? तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडी सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे। रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती, पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतनी चौकटीतच काम करायला लागलं। एखादा गुंड असेल तर त्याची बाजू कोणालाच घेता येणार नाही, मलाही त्या गुंडाची बाजू घेता येणार नाही। कदाचित तू गुंड माझ्या पक्षाशी संबंधित असला तरी मी त्याला विरोध केलाच पाहिजे, आणि धंगेकर महायुतीपैकी एक सदस्य आहे, त्यांनी गुंडाला विरोध केला, भाजपला विरोध केला नाही। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये लुडबुड करणारा समीर पाटील 100 कोटींचा मालक कसा झाला असा सवाल धंगेकरांनी केला होता। आता समीर पाटील धंगेकरांना नोटीस पाठवणार आहे। धंगेकरांनी पुरावे न देता माझ्या गँगशी संबंध असल्याचं सांगत बदनामी केली। या आरोपाचा खुलासा करा, अन्यथा कारवाईला सामोरं जा। फक्त आरोप नको तर पुरावे दाखवा, नाहीतर फौजदारी आणि कोर्टातील दोन्ही कारवाईला सामोरं जा असा इशारा समीर पाटलांनी दिलाय। आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला, तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो, तर तो म्हटला माझ्यावर एकही केसेस नाही। तर मी त्याच्या सांगलीला गेलो, सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर, हे पेपर तुमच्या समोर मी ठेवतोय।
हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघा. आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतं तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. धंगेकरांनी निलेश घायवळ असो की मग बंदूक परवान्यामुळे चर्चेत आलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ असो, मित्र पक्षात असतानाही मंत्री चंद्रकांत पाटलांवर त्यांनी आरोप केले होते. अद्याप चंद्रकांत पाटील यावर एकदाही बोलले नाहीये. प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.